थोडं माईक हातात घेतल्यावर जसं होतं सुरुवातीला. सोन्या थोडा खुश दिसतोय. राज पाटील आपल्या संघाचा कर्णधार, आयकॉन प्लेअर आणि आपल्या संघासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणारा खेळाडू. आपल्या संघाच्या विजयामध्ये जो टेबल टॉपर आज आहे तो संघ, अपराजित असा संघ, त्या संघामध्ये संघाच्या कर्तृत्वामागे ज्याचं नाव आहे तो राज पाटील. पुन्हा एकदा चांगला असा अपील पाहायला मिळतोय. अंपायरने आउटचा कॉल दिलाय. पाहूया. रिव्ह्यू घेतलाय. मायनस झाले ते 0.25. खेळाडू परततोय. शुभम भोईर यांचे आवडते खेळाडू, देवीपाड्याचा देवीपाड्याचा एक नावाजलेला खेळाडू, बॉक्स क्रिकेटमधला नावाजला खेळाडू, देवीपाड्याचा मोंगिया बोलतात, दिनेश मोंगिया. गोगी उर्फ गौतम गोस्वामी. कारण की गौतम गोस्वामी नावाने याला खूप कमी लोक ओळखतात. पाहूया काय करतात आपल्या संघाला. संघाच्या विजयासाठी किती मोलाचं योगदान देतात ते पाहायचंय. हॅट्रिक बॉल राज पाटील यांच्याकडून. हॅट्रिक पासून मुकलाय. एक समीकरण. हॅलो. एक समीकरण पाहायला आपल्याला मिळतं. तेव्हा राज पाटील गोलंदाजी करतो तेव्हा चिराग विकेट किपिंगसाठी येतो. प्रत्येक वेळी आपण पाहिलं असेल तर त्यांच्यातली जी केमिस्ट्री चालते ती खूप चांगली केमिस्ट्री असते. चांगली अशी गोलंदाजी पाहायला मिळते ते. हो. निर्धाव चेंडू होता. दुसरा माईक कुठे
कैफ शेख, सुंदर असं पहिलं षटक. राज पाटील संघाचा आयकॉन खेळाडू आणि खूप खुश दिसत आहेत शुभम कदम. भाऊ आपल्या टी शर्टवरती दुसरा स्टार लावतील का शुभम कदम यांचा संघ? राकेश परबला इम्पॅक्ट केलं तर 201 रुपयाचं पारितोषिक. औषध त्याच्या गारांना घालून पाठवलं ना त्या का टिको लावून. चांगली अशी गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला काय याच्याकडून. एक व्यावसायिक खेळाडू, उत्कृष्ट अशी गोलंदाजी फलंदाजी दोन्ही क्षेत्रामध्ये आपलं योगदान देणारा खेळाडू. ज्या खेळाडूसाठी शुभम कदम यांनी चांगला प्रयत्न केला आणि आपला संघात त्या खेळाडूला सहभागी करून घेतलं असा हा खेळाडू कैफ. उत्कृष्ट असा फटका पाहायला मिळतोय. काही ड्रॉप झाली आहे. गोगी प्रयत्न करतायत आपल्या संघाचा गुणफलक वाढण्यासाठी. असं समजतंय की परभणीचो लाडको राकेश परब उद्या सगळ्या संघासाठी घावणे घेऊन येतलो असा. उत्कृष्ट अशी गोलंदाजी. धावसंख्येत संत गतीने वाढ. धावसंख्या झाली ती 5. 3 चेंडू 5 धावा 2 गडी बाद. दुसरं षटक मार्गस्थ आहे. गोलंदाजी मार्कवर कैफ शेख. जोपर्यंत मँडी आहे तोपर्यंत मॅचचं रूप पलटू शकतो हा खेळाडू. आणि सामना करतोय गोगी. उत्कृष्ट अशी गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला वायपर संघाकडून. इन्स्टंटचा नागोबा वायपर संघ. गुणफलक झाल्या 6 रन 2 गडी बाद. पहिल्या पर्वाचा विजेता संघ इन्स्टंट वायपर्स. आणि या सामन्यावर देखील तेवढंच वर्चस्व गाजवतोय. दुसऱ्या षटकातील 1 चेंडू अजून शिल्लक आहे आणि धावसंख्या फक्त 6 धावा. उत्कृष्ट अशी गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला इन्स्टंट वायपर संघाकडून. थोडं टेस्ट क्रिकेटचा माहोल पाहायला मिळतोय. कदाचित वेगळ्या रणनीतीने खेळतोय इलिट संघ. चांगला फटका 6 रनासाठी. गुणफलकात 6 रनाची वाढ होताना इथे आपल्याला पाहायला भेटतं इलिट संघाच्या. आणि 2 षटक संपलेले आहेत आणि धावसंख्या जाऊन पोचली ती 12 धावा 2 गडी बाद 12 धावा. अजूनही 2 षटक शिल्लक आहेत आणि जास्तीत जास्त धावसंख्या स्कोअरबोर्डवर ठेवण्याचा प्रयत्न असेल. काहीच पिच बॉलर्सला फायदेशीर ठरताना पाहायला मिळते आपल्याला इथे. पहिल्या 4 सामन्यात फक्त एकदाच चेस करता आला आहे संघाला आणि तो देखील खूप टफ झाली होती मॅच. खूप अटीतटीच्या सामन्यामध्ये सामना होता तो. सर्व प्रेक्षक वर्गाचं लक्ष त्याने वेधलं होतं असा सामना. AVM वर्सेस ऑलिमेट्रिक्स. घशातला घास चोरून आणला आहे AVM संघाने. 35 ते 40 धावा
स्कोअरबोर्डवर लावण्याचा प्रयत्न असेल एलिट संघाचा. आणि धावसंख्या झाली आहे ती 12. सर्व खेळाडूंना कळून येतं की आपापल्या सामानाची आपण काळजी घ्यायची आहे. जरी कारण आपलं सामान कोणतं हरवलं तर त्याला कोणीही जिम्मेदार राहणार नाही आहे. अक्षय पाटील आलाय, उत्कृष्ट असा गोलंदाज. पाहूया गोगी त्याचा सामना कसा करतात. आणि सामना करतोय गोगी, मॅन फ्रॉम तारक मेहता. अब्दुल षटकार, चौकाराची गरज असेल या षटकात. आणि पंच निर्णय कळवतात वाईड बॉल. अवांतर चेंडू, अतिरिक्त धाव. गुणफलकात एकाची वाढ होताना पाहायला मिळते. कदाचित माहिती आहे की आता गेअर वाढवणार आहे टीम, त्यामुळे थोडंसं लांब ठेवायचा प्रयत्न करतात बॉल. उत्कृष्ट अशी गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला वायपर संघाकडून. निर्धाव चेंडू. चांगला कट होता. 1 रन. महानंद स्ट्राईकवर आलाय. आपल्या षटकातील तिसरा चेंडू घेऊन येताना अक्षय पाटील. पाहूया काय होतं त्या सामन्यामध्ये. चांगली अशी गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. महानला चकवण्यामध्ये यशस्वी ठरतोय. हॅलो. वाईड बॉलचा इशारा पंचांचा. धावसंख्येत भर. अतिरिक्त धाव वाढते तिथे गुणफलकामध्ये. पुन्हा एकदा टोलावण्याचा प्रयत्न, पण निर्धाव चेंडू होता हा. पाहूया काय होतं या मॅचमध्ये, स्कोर कितीपर्यंत जातो. चांगलासा फटका. एका रनावर समाधान मानावं लागत आहे. गोगी थकलाय वाटतं. पाहूया गोगी काय करतो. चांगला फटका मारण्याचा प्रयत्न आणि झेल बाद झाले. गोगी बेटा मस्ती नाही. आप्पाचा विषय लय हाडे, आप्पाचं क्रेडिटचं काढे, आप्पाचं घरात नाही ध्यान पण आप्पाचा बाहेर लय लाडे. मला ज्याची मी त्यालाच आणलं, अप्पा पुण्याला आता मी रोशन अप्पा. आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं, तुझ्या ग पुण्याला आता मी मानलं. शेजारची ही काळी मैना
झाली ती 16 धावा, 3 गडी बाद 16. आणि शेवटचं षटक घेऊन येतोय राणेवायची शक्यता धोक्यात कारभार, आमची सत्ता आणि आमची सरकार, माझी राज्यात चर्चा, मला ठसत दरबार, पाट्टे पावणे गोलंदाज कोण आहे? स्कोर आहे 16. रन, 3 गडी बाद. गोलंदाज कोण आहे? चांगला प्रयत्न होता. एका रनावर समाधान मानावं लागत आहे. बॉलर कोण आहे? माझ्या सक्सेसच्या मागे माझ्या आईचा हात, कृपया बॉलर कोण आहे आम्हाला सांगायचं आहे. स्वतःचे उपकार. कधी ऑनमध्ये दिसलो तर कल्टी मार, नाही तर लपण्याची रम्मी, मग शॉटला धार. केसामंदी गजरा कीर्तन गजऱ्यावर नंदरा, केसामंदी गजरा कीर्तन गजऱ्यावर नंदरा. शुभम कदम, बॉलर नेम. बघून छान वान वान करा, या पोरीचा बघून छान वान वान करा. घरी जा, डॉन दिवाना नाही कधी कुठल्या पप्पाच्या परीचा. कांबीज कांबड मी तर खलनायक, माझा स्वभाव पण त्रासदायक. सनकी व्यक्ती, माझी आत्मा काळी, माझी भूतावर भक्ती दिसतो सटकी. हॅलो, कृपया नाणेफेकीसाठी यायचं आहे. ऑल स्पोर्ट्स कोड दोन्ही संघाचे कर्णधार कृपया. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते ते. ऑर्डॉक्स अनुज दळवी आणि चांगला फटका, बॉल जातो सीमा रेषेच्या जवळच, कॅच पकडली आहे. उत्कृष्ट झेल पाहायला मिळतोय. आपल्या सीमा रेषेजवळ कॅच पकडली आहे. खानदानी कलर मी दिसायला काळा, नादी लागू नको माझ्या तू बाळा, फुकटची फुगी रे बंतर भाऊ, तुझं पत्र्याचं घर आणि लाकडाचं. माझ्यावरती झळणारे विरोधक अपोजिट जन, या रॅपिंगच्या क्षेत्रात या वाघाचं वजन. दोघातून खंबे लोड आम्ही कर्णधार. घासन जो तालमीत घासांच्या कुस्तीत वाजन, माझी लेवलला मॅच करत कुठलाच महाजन. डॉन पोरींचा Vice Scout Award of. राजन. अनुज दळवी
अजूनही 3 चेंडू शिल्लक शेवटच्या षटकातील. उत्कृष्ट अशी गोलंदाजी पाहायला मिळते. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. धावसंख्या झाले 20. आणि पुन्हा एकदा लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू आणि 2 धावांचा प्रयत्न आणि चोरटी धाव घेण्यात यश आणि थ्रो बाईज. आणि 4 धावा धावून काढले. खराब असं क्षेत्ररक्षण. क्या बोलती कंपनी. धावसंख्या 24. या इनिंगचा शेवटचा चेंडू घेऊन येतोय निखिल. सामना करतोय आकाश आणि पंच देत आहेत निर्धाव चेंडू. आणि 4 षटकाखेरीस धावसंख्या झाली ती 24 धावा. इन्स्टेड वायपर माझ्या शेजारी तरुण राहतो.
वायपर संघाचे संघमालक छत्री घेऊन वसईचा शाहरुख आणि पहिला चेंडू भिरकावलाय आणि चौकार. सुंदर सुरुवात. माझ्या समोर करू नको वाकडं तिकडं. परंतु थोडीशी मिसफिल्ड पाहायला मिळाली यष्टीरक्षकाकडून. ओपनिंग कोणी केली? बाईच्या स्वरूपात एक धाव आणि प्रतीक पाटील सामना करेल. हा प्रतीक पाटील हा खेळाडू सीझन 1 पासून इन्स्टॅट वायपर संघामध्ये आहे. चिरागी आहे त्याच्यात त्या टीममध्ये. मागच्या नॉकआउटमध्ये यश कठीणबरोबर ओपनिंग करताना इथे पाहिलं होतं पण चिरागला. सीझन 1चा विजेता संघ इन्स्टॅट वायपर्स. पाहूया ह्यावेळी तो चॅम्पियन ठरतो का. आणि पंचांचा इशारा. वाईड प्लस चौकार. अभिषेक भोसले पंच. तुझ्यासारखा करीत नाही आम्ही भेदभाव. इलिट संघाकडून आपल्याला पाहायला मिळते. आणि पुन्हा एकदा वाईड बॉल. वाईड प्लस एक धाव. पुन्हा खराब असं यष्टीरक्षण पाहायला मिळत आहे. 2 चेंडू 12 धावा आणि एकही षटकार न मारता 2 चेंडू 12 धावा झालेल्या आहेत. आणि खुश दिसत आहेत शुभम कदम. आणि पुन्हा एकदा कवायत करायला लावतोय गोलंदाज पंच अभिषेकला. पुन्हा एकदा वाईडचा इशारा. व्हाईटची हॅट्रिक झाली आहे हिमांशू यांच्याकडून. लगातार 3 व्हाईट टाकले. आणि पुन्हा एकदा पंचांचा इशारा. वाईड. विचार फक्त माझं. संघाच्या बाहेर राहून अतिशय सुंदर कामगिरी. आणि आता नो बॉल. राकेश परबची जादू. राकेश परब काय केले आपण. आणि संघाचा हा 12वा खेळाडू राकेश परब. उद्या तुमका कोंबो देऊक लागा त्याचा बघा काय ता. आणि 2च चेंडू झालेत आणि धावसंख्या लागली आहे ती 15 धावा. अजूनही 22 चेंडू 10 धावांची गरज. आणि सलग 3रा विजयाकडे पाहायला मिळत आहेत इन्स्टॅट वायपर्स टेबल टॉपर्स. अजूनही एकही सामना त्यांनी पराजित राहिलेला नाही. आणि राकेश परब अतिशय मोलाचं योगदान. फ्रीडचा चेंडू.
आणि फ्री हिटलाही कॅच नाही पकडली. 4 रन. आणि चौकार. अजूनही एक चेंडू शिल्लक. 5 चेंडू 19 धावा. आतापर्यंत 10 चेंडू टाकलेत हिमांशु सिंगने. 11 धावा एक्स्ट्राज मध्ये आहेत. आणि चेंडू हवेत. प्रणित कदम धावताना आणि 2 धावा घेण्याचा प्रयत्न, परंतु सुंदर क्षेत्ररक्षण. मॅन फ्रॉम दादर प्रणित कदम. आणि पहिलं षटक अखेर संपलेलं आहे आणि धावसंख्या जाऊन पोहोचले ते 20 धावा. अतिशय वन साइडेड असा हा सामना. 18 चेंडूत अजूनही 5 धावांची गरज आणि छत्री घेऊन खुश आहे तो शुभम कदम. त्याची आई त्याला ओरडले, काळं होऊन यायचं नाहीये. सोन्या गुरुमंत्र घ्यायला गेला वाटतं. आणि सोन्या चेक करतोय राकेशकडे कोणता लिंबू आहे. राकेशच्या चपला पण बघा जरा. आणि 18 चेंडूत 5 धावांची गरज आणि दुसरं षटक घेऊन येतोय दिनेश निंबाळकर. दिनेश निंबाळकर. आणि सामना करतोय चिराग भंडारी. भाऊया चिराग काय करतो. चिराग ठरतो का आपल्या संघासाठी. मोहितने प्रॅक्टिस दिली होती बोलतात गोलंदाजी जिथे. चांगली गोलंदाजी. काहीसा सामना हळू चालले. चांगला फटका आणि कॅच सुटलेली आहे. हॅलो 2 रन. हो 2 रन. चांगला फटका. बॉल जातोय सीमारेषे बाहेर 4 रनासाठी.